श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहे यंदा माघ पौर्णिमा कधी आहे, जाणून घेऊया महत्व आणि महाकुंभ मध्ये स्नानासाठी सर्वोत्तम काळ. माघ पौर्णिमा 2025 हिंदू धर्मात माघ पौर्णिमेचे सण खूप पवित्र मानले जातात. या दिवशी भगवान विष्णू आणि शिव यांची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. याशिवाय गंगेत स्नान केल्याने सर्व प्रकारची पापे आणि दुःखे नष्ट होतात अशी आख्यायिका असे मानलेही जाते. माघ महिन्यात गंगा नदीत स्नान करणे आणि उपवास करणे याला विशेष महत्व आहे, जे अश्वमेध यज्ञासारखे पुण्यपूर्ण फळ देते. यावर्षी माघ पौर्णिमेशी संबंधित तारीख, शुभ वेळ आणि शुभ योगाबद्दल जाणून घेऊया. माघ पौर्णिमेची तारीख आणि शुभ मुहूर्त: 11 फेब्रुवारी 2025 मंगळवार संध्याकाळी 6:55 तर तिथी समाप्त होईल 12 फेब्रुवारी 2025 बुधवारी सायंकाळी 7:22. पौर्णिमे व्रताचे दिवस 12 फेब्रुवारी 2025 म्हणजेच बुधवार. चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 5:59 ला. माघ पौर्णिमेला शुभ योग तयार होत आहे. सौभाग्य आणि शोभन योग या योगांमध्ये केलेले उपासनेचे आणि दानाचे फळ शाश्वत असते. आश्लेषा आणि माघ नक्षत्राचे योग: हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते आणि पवित्र स्नान आणि पूजेसाठी हा आदर्श काळ असल्याचे म्हटले जाते. शिवयोग: या योगात भगवान शिव आणि विष्णूची पूजा विशेषतः फलदायी असते. पंचांगानुसार महत्वाची वेळा: सूर्योदय सकाळी 7:02 ते सूर्यास्त संध्याकाळी 6:09. ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:19 ते 6:10 पर्यंत असेल. तर माघ पौर्णिमेला काय करावे? गंगा स्नान: या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्याने पापांचे नाश होतात. भगवान विष्णू आणि शिव यांची पूजा करावी. पंचोपचार पद्धतीने पूजा करा आणि सत्यनारायण कथा पठण करा. उपवास आणि दान: उपवासासोबतच अन्न, कपडे आणि पैसे दान करा. या सद्गुणांची फळ मिळते. सत्यनारायणाची पूजा: भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. 2025 सालच्या माघ पौर्णिमेचा हा शुभ दिवस पूजा, दान आणि गंगा स्नानासाठी अत्यंत महत्वाचा आहे. शुभ मुहूर्त आणि योगानुसार पूजा केल्याने केवळ पापांचा नाश होत नाही, तर जीवनात सुख, शांती आणि समृद्धी देखील येते. या पवित्र प्रसंगाचा पुरेपूर फायदा घ्या. माघ पौर्णिमेमध्ये विशेष काय? तर माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतले, त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेचे विशेष महत्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने सुख, समृद्धी आणि आनंद प्राप्त होते. गंगा स्नानाचे महत्व: हिंदू धर्मात ग्रंथांमध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळेच माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्यास पुण्य प्राप्त होते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीची ही पूजा केली जाते. तर दान करण्याचे काय महत्व आहे? तर गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे हे खूप महत्वाचे मानले जाते. या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान केल्याने विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. माघ पौर्णिमेला करावयाचे उपाय: माता लक्ष्मीची पूजा: माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला आणि मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करावी. देवीला कमळाचे फूल आणि नारळ अर्पण करा. असे केल्याने आर्थिक अडथळे दूर होतात, तसेच घरात सुख, समृद्धी लाभते. पिंपळाच्या झाडाची पूजा: हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खास महत्व आहे. या झाडात भगवान विष्णू, शिव आणि ब्रह्मा वास करतात असं मानले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला थोडे दूध मिसळलेले पाणी अर्पण करावे. संध्याकाळी झाडाखाली दिवा लावा. हा उपाय केल्यास जीवनात सकारात्मकता येते. पिवळ्या कवड्यांचा वापर: माघ पौर्णिमेच्या दिवशी 11 पिवळ्या कवड्या घ्या.
त्या लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधा आणि त्या माता लक्ष्मीच्या चरणी ठेवा. यानंतर हे बंडल तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने आर्थिक समस्या हे दूर होतात. चंद्रदेवाला अर्घ्य घ्यावे. यंदा माघ पौर्णिमेच्या रात्री चंद्राला पाणी आणि दूध अर्पण करा. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने मनाला शांती मिळते आणि मानसिक ताण कमी होते. चंद्राच्या सकारात्मक प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन आनंदी होते. असे आहे माघ पौर्णिमेची पूजा विधी, तिथी व काही उपाय.